नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातळी पाखरं या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर सरकारने एक आश्वासन दिलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत, शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करणार आहोत। यासाठी शेतकऱ्यांची आशा बनून राहिली सरकारवरती की शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच हे सरकार करणार आहे। यावरती उत्तर देत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की आपण शेतकऱ्यांचा डेटा घेत आहोत, शेतकऱ्यांची माहिती घेत आहोत, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या। त्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आशा बसली, आशा वाटायला लागली की शेतकऱ्यांची कदाचित आपली कर्जमाफी होऊ शकते, शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा होऊ शकते। परंतु शेतकऱ्यांच्या ह्या कर्जमाफीवरती सरकारने निर्णय अखेर जो दिला तो होता शेतकऱ्यांच्या विरोधातला निर्णय। म्हणजे विविध प्रकारच्या योजना जेव्हा सरकारने राबवल्या त्यासाठी जी निधी लागत असते त्या निधीची कमतरता किंवा बजेट किंवा पैशाचं सोंग करता येत नाही हे शब्द देऊन किंवा या पद्धतीने बोलून सरकारने आपली भूमिका ही कर्जमाफीच्या विरोधात दिली। मित्रांनो, शेतकऱ्यांचे कर्ज आपण माफ करू शकत नाही। या वर्षीही अजित पवार यांनी सांगितलं की या वर्षीही सुद्धा आणि पुढच्या वर्षी सुद्धा 31 मार्चच्या आत शेतकऱ्यांनी आपला कर्ज भरावा आणि आपण लवकरच कर्जमाफी करू शकतो किंवा आपण दिलेला शब्द पाळणार। आता तो कधी करणार कर्जमाफी हा मात्र एक प्रश्न। मित्रांनो, सरकारने आपली भूमिका जेव्हा वठवली किंवा सरकारने आपली भूमिका जेव्हा मांडली त्यावेळेला बराच उशीर झाला होता आणि हा उशीर झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी जो त्यांना एक मुभा मिळत असते कर्जामध्ये किंवा कर्ज भरत असताना त्यांना व्याज माफी मिळत असते जर का 31 मार्चच्या अगोदर जर का त्यांनी कर्ज भरला तर। पण मार्चच्या शेवटच्या टोकाला सरकारने सांगितलं की 31 मार्चच्या आत तुम्ही तुमचा कर्ज भरा आणि तुम्ही याही वर्षी भरा आणि पुढच्याही वर्षी भरा। यामुळे स्पष्ट झालं की सरकार कर्जमाफी करणार नाही। शेतकऱ्यांनी इकडे तिकडे आपली ढवळाढवळ केली, शेतकऱ्यांनी मागोवा घेतला, त्यासोबतच शेतकऱ्यांना नव्याचं जुनं जुन्याचं नवं करत असताना इकडची तिकडं किंवा पैशाची जुडवाजुडव करत असताना शेतकरी मात्र तिथलं फसला, त्याची फसगत झाली आणि तो आपला कर्ज भरू शकला नाही। शेवटचे 2 दिवस बँकेचे बंद सापडले। 30 तारखेला ही रविवार होता व 31 तारखेचा ईद होता। आता हे 2 दिवस सुट्टीचे सापडले असल्याने शेतकऱ्याला पुन्हा 29, 28, 29 या तारखेला जुडवाजुडव करून पैसे भरावे लागत होते, परंतु तो भरू शकला नाही। यामुळे काय झालं, 31 तारीख निघून गेली आणि आला 1 एप्रिल जो व्याजाचा दिवस। मित्रांनो, शेतकरी जर का आत्ता व्याज भरायला गेला, आत्ता कर्ज भरायला गेला तर त्याला व्याज लागणार आहे आत्ता, परंतु तरी सुद्धा यामागचा छोटासा उपाय म्हणून आताही शेतकऱ्यांकडे एक छोटीशी संधी होऊ शकते किंवा छोटासा एक पर्याय उरला आहे आणि शेतकऱ्यांना ज्या सरकारनं फसवलं आहे त्याच पद्धतीनं आता जो कर्ज भरावा लागणार किंवा जो व्याज भरावा लागणार आहे तो निश्चितच शेतकऱ्याला भरावा लागणार आहे। परंतु जर का हे कर्ज भरत असताना शेतकऱ्यांना जर का त्यांनी 30 जूनच्या आत म्हणजे 1 एप्रिल ते 30 जूनच्या आत जर का त्यांनी त्यांचा स्वतःचा कर्ज भरत असतील तर त्यांना त्यावरती 3% कर्जामध्ये किंवा त्या व्याजामध्ये सूट मिळू शकते। ते म्हणजे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही एक योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून त्यांना 8.75% एवढं व्याज भरावं लागते। तर समजा त्यांनी 30 जूनच्या पलीकडे जर का कर्ज भरत असतील तर त्यांना 11.75% प्रमाणे व्याज लागणार आहे, व्याजाचा दर लागणार आहे। मित्रांनो, ही अपडेट छोटीशी होती जी शेतकऱ्यांना अत्यंत उपयोगाची ठरणार आहे आणि ह्या फसवलेल्या सरकारनं जे शेतकऱ्यांना आता त्यांचा कर्ज भरत असताना त्यांना त्यांच्यावरती भुर्दंड बसत आहे, याला जबाबदार कोण आहे, तुम्ही काय विचार करता यावरती नक्की तेवढं कमेंट करून सांगा। आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।